आयोजित दक्षिण जावी रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मॅच होती सुरुवात शिवश्री 11 आणि NR वॉरियर्स टीम टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः घेतले NR वॉरियर्स टीमला खरं तर फिल्डिंग आणि आमंत्रित केले बॅटिंगसाठी टीम शिवश्री 11 टीमला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभा निर्विघ्न गोर्मेदेव सर्व कार्यशू सर्वदा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मी उमेश सावंत समालोचक मालदेव पेठ रायगड आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। सूर्यकांत प्रथम स्ट्राईकला पाहतात 5 षटकांचा मॅच जबरदस्त आपण पाहतो या सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धा पहिला मॅच देखील तितक्याच ताकदीचा झाला। मॅचला होती सुरुवात पहिला गोलंदाजीने वापर केलाय टीम NR वॉरियर्स टीमने पहिला गोलंदाज P1चा पहिला षटक असणारा पियुष कदम आहे तो सूर्यकांत आणि रवी ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। सूर्यकांत एक ऍज अ ऍक्टिव्ह खेळाडू आहे मी पहिलाच बॉल इथे डिलिव्हर होतोय पहिलाच बॉल वेगावरती स्वार्थ असताना बॉल टप्पा थोडासा उचली घेतलाय आणि पहिला बॉल येतोय ते इग्लर झोन 22च्या माध्यमातून पहिल्या डावाला पहिल्या धावेला खरं तर सुरुवात होतीये। सूर्यकांत एक हार्ड हिटर बॅटर आहेत पियुष कदम सध्या पहिला बॉल टाकलाय पहिल्या बॉलवरती डिक्लेअर आली आहे 22च्या माध्यमातून शाबलेस दांडी गोल केलाय दुसऱ्याच बॉलवरती ब्लॉकचा बॉल परफेक्ट यॉर्कर आणि हा चेंडू टाकल्यानंतर बॅटर सूर्यकांत तिथे चांगला बॉल डिलिव्हर केलाय पहिला बॉल पाठीमागे ठेवला होता दुसरा बॉल अगदी खोदवाट टाकलाय आणि तिथून खरं तर यष्टी उद्ध्वस्त करून टाकली आहे आणि पहिला धक्का लागत असताना शिवश्री 11 टीमला सूर्यकडून होतील बाद चांगली यार बॉलिंग बुद्धा फेक अगदी सस्त्यामध्ये जात आहेत कोणती धाव खरं तर सूर्यकांत यांनी वडवली नाहीये 2 बॉल खेळले दुसऱ्या बॉलवरती पास झाले एक हार्ड हिटर फलंदाज आणि थोडासा आता दबावाच्या छायाखाली आहे की काय शिवश्री 11 टीम तर बॉलिंग घेण्याचा निर्णय हा खूप चांगला राहिला आणि चांगली इथे बॉलिंग अटॅक स्पेल करत असताना गोलंदाज दादा ऋषिकेश बॅटिंगसाठी आलेले आहेत सिंगल पहिल्याच बॉलवरती 22च्या माध्यमातून ऋषिकेश ऑन स्ट्राईक ज्यामुळे प्रचंड वेगानं बॉल टाकलाय आणखी घेते डॉट बॉल येतोय त्या टप्प्यांची जादू आहे या गोलंदाजाकडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत व्हेरिएशन खूप चांगलं आहे टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय वेगवेगळ्या टप्प्यांचा वापर केला या 3 बॉलच्या पाठीमागे चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रियांश कदम यांची आतापर्यंत एकच धाव दिले पियुषने त्यामुळे सॉन्ग अटॅक करण्याचा प्रयत्न मिडॉमला कॅच येत असताना कॅच सुटला हा कॅच ड्रॉप झाला बॅटरला खरं तर जीवदान मिळालं गेलंय जीवदान नाहीये ते वरदान आहे अगदी सोपा कॅच होता गोलंदाज देखील तिथे आला आणि तिथून मात्र थोडीशी गडबड झाली आणि बॉल हातातून दिसल्यानंतर जमिनीलाही ते बहाल होत असताना सिंगल आली या बॉलवरती टोटल झाले आतापर्यंत 2 रन इधर ले ले नहीं बॉल साठी आणि समोर असणारा लेफ्ट हँड बॅटर प्रचंड वेगानं बॉल डिलिव्हर करत असताना इथे आला इथे डॉट बॉल अभि काही ते सन्मान घेत आहोत मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय प्रदीपदादा सेलार साहेबांचा आम्ही ते सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती व्हाईट बॉलचा कॉल +1 एक 22च्या माध्यमातून अशा 2 धावा टोटल झाले ते अद्याप आतापर्यंत 4 धावा चांगली गोलंदाजी आहे सुसाट वेगानं गोलंदाजी होतीये पियुष कदम आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली या मॅच मध्ये पहिल्या इनिंगचा सध्या खेळ पाहतोय 1 विकेटचं पतन झालंय पदर तयार त्यावेळेस पुन्हा एकदा प्रचंड वेगानं अगदी टप्पापर्यंत स्विंग होत असताना इथे येतोय डॉट बॉल आदरणीय सन्माननीय प्रदीपदादा सेलार साहेबांचे ते आम्ही इथे सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती
एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्या. प्रथम बॅटिंग करते टीम शिवश्री 11 संघ आणि टोटल झाले त्या फक्त आणि फक्त 4 धावा. त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट सध्या आपण पाहिलं तर रिमझिम पाऊस सध्या पडतोय. टोटल झाले त्या 4. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिलं षटक राहिलंय खरं तर NR वॉरियर्स या टीमच्या नावावरती कारण का फक्त 4 धावा. महत्वाचा बॅटर इथे गॉन झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. मोठे फटकं येणं महत्वाचं आहे. त्याची चाहूल लागणं महत्वाचं आहे. त्या टप्प्यावरती फोकस तेवढं महत्वाचं आहे. आणि समोर बॅटर त्यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅटची कडा लागत असताना बॉल चालल्या पाठीमागच्या दिशेला टिकलर झोन मध्ये आणि त्याही बॉलवरती एक सिंगल येते. पहिल्या षटकामध्ये हेच झालं. एक सिंगल आणि टिकलर झोन मध्ये ती बाईकच्या माध्यमातून होती आणि गोलंदाज बॉल उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाजाला पडली बोल. दांडी झाली गोल. गोलंदाज पुन्हा एकदा पॉवरफुल लाजवाब गोलंदाजी यार. आयुष शिंदे यांची गोलंदाजी पाहता हेच घडलं. आयुष विंदे यांची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये देखील हेच घडलं. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि दुसऱ्या बॉलवरती क्लीन पोल झाले आणि काय जबरदस्त लाजवाब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तेच. दुसऱ्या षटकामध्ये तेच. पहिल्या षटकामध्ये 4. आतापर्यंत 1 टोटल झाले त्या 5. शिवश्री 11 टीमचा सचिन मोरे बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि काय जबरदस्त यार गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 5 धावा दिल्यात 8 बॉलच्या पाठीमागे. आयुष वेंदे यांची आपण बॉलिंग पाहत आहे. सचिन मोरे आता बॅटिंगसाठी. एका बाजूला आपण पाहिलं तर रवी आहेत. धावसंख्या होणं खूप महत्वाचं आहे. अगदी 12 वाजले दुपारच्या सत्राला खरं तर सुरुवात झालेली आहे. जोरदार आता पाऊस थोडासा पदर तयार होतात. पुन्हा एकदा शावळीस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येते. यष्टी रक्षकाच्या हातातून बॉल वारंवार आपण पाहिलं निसटतोय. एक सिंगलची मत धावा कशी म्हणजे धावा येणं खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये. बॅकफुटला सध्या ढकललं मी म्हणेन कारण का आतापर्यंत तितक्याचा स्कोर कोड नाहीये. 2 विकेट कोसळल्या गेल्या. 6 धावा बोर्डवरती सजल्यात. त्यामुळे आणखीन एक येते. चांगला बॉल टाकत असताना चांगली बॉलिंग यार. चांगली बॉलिंग आयुष्य त्यांची पाहत आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात. टोटल झाल्यात एकूण एकंदरीत टीमच्या तर 6 धावा 2 विकेटचं पतन. आयुष तयार होत होता पुन्हा तो हा बॉल पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. त्याच्यानंतर बाउन्स. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. अशा प्रकारे धावा आल्या त्या आत्ता मात्र 2 धावा. चांगली बॉलिंग. कुठेतरी सूर गवसला होता परंतु यावेळेस शॉर्ट बॉल होता. थोडस अधिकची उचली पाहिले. त्यावेळी सॉस्टमचे थोडस बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु हाही देखील बॉल चालला इथे डॉट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जसं खांद्याला खांदा लावून मी म्हणेन ज्या पद्धतीने पहिलं षटक राहिले दुसरं षटक देखील तशाच पद्धतीने कारण का आतापर्यंत फक्त 4 धावा दिल्या आहेत. आयुष पुन्हा एकदा तयार होत आहेत. त्यामुळे विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्रोक फर्स्ट लाईन. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल असताना चांगली फिल्डिंग होती आणि तोपर्यंत धावा येतील. त्या बॉलवरती मात्र 2 धावा. 2 धावेची मदत. 2 धावेचं योगदान. ओव्हरची होतीये समाप्ती आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल झाले त्या 10 आणि विकेटचं पतन झाले ते 2 म्हणजे याच पहिल्या षटकामध्ये 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या ते एकूण 6 धावा. आयुषचं षटक देखील प्रतिम राहिले. फक्त 6 धावा दिल्या त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट. बॅटरना काहीतरी वेगळं करावं लागेल. रवी गराळे आतापर्यंत 2 बॉल खेळले. ते काही धाव त्यांच्या बॅटमध्ये नाहीये. सचिन मोरे 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावेचं योगदान दिलंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज येलो बॉलचा इथे वापर. खरं तर या सातारा जिल्ह्यामध्ये ही प्रथमताच खरं तर संकल्पना आज आपण या दक्षिण जावळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहत आहोत. खरं तर ही संकल्पना यंदाच्या फॉर्मॅटमध्ये आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिली. त्यामुळे साडे पार्टनर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला पाटराने परंतु बॉल तिथेच राहिला.
एक सिंगल येते. थेंबे थेंबे तळेसाचे, तसा थेंबे थेंबाने पाऊस पडला जातोय, थेंबा थेंबाने एखादा घडा भरला जातो, थेंबा थेंबाने खरं तर नदी भरली जाते तेव्हा ती वाहत असते. तसा हा सध्याच आपण या मॅच मध्ये खेळ करत असताना तुझी बॅटर धावा येत नाहीयेत, धावा होत नाहीयेत, मोठ्या फटक्यापासून खरं तर दूर ठेवलंय, वंचित ठेवलंय. परंतु स्ट्रोक येणं हे महत्वाचं असेल, संकटमोचक बनणं हे देखील महत्वाचं असेल. टप्पा पडल्यानंतर दिशाहीन गोलंदाजी, डबा एसटी सोडून बॉल बाहेर जात असताना एक अतिरिक्त रन्स मिळते व्हाईटच्या माध्यमातून. एक सिंगल रन झालं तर एकूण 12 थोड विकेटचं पतन. तिसरं षटक आपण पाहिलं तर येलो बॉलचा वापर आणि खरं तर ही संकल्पना या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार, खुदबाट टाकला होता ऑन साईड अटक करत असताना बुडाउट मध्ये खरं तर क्षेत्ररक्षक आहेत. बॉल सुटलाय, त्याच्यानंतर कव्हर केला. एक सिंगल येते, एक सिंगलची मदत आणि टोटल झाल्या ते कुठेतरी टीमच्या त्या 13 धावा. प्रियांश कदम वैयक्तिक दुसरं षटक सध्या. पियुष कदम दुसरं षटक. आतापर्यंत 6 धावा दिल्यात 8 बॉलच्या पाठीमागे. त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट सूर्यकांत यांची घेतलेली आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत टाकली आहे. डावखोरे आताचे फलंदाज नेहमी आक्रमक असतात, नेहमी ऍक्टिव्ह असतात, परंतु आतापर्यंत गोलबाला राहिलाय गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली साथ दिली आहे आणि तशा पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी होते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालेला आहे आणि एकही चौकार किंवा षटकार कोणत्याही बॅटरला मारता आला नाहीये. अणखीन घेते, शरीराचा भेद घेत असताना अगदी कॅपला बॉल लागला आणि तिथून मात्र डॉट बॉलची होती. सांगतात डॉट बॉल देखील या इनिंग्स मध्ये बरेच आलेत. कोणतेही रिस्क घेत नाहीये. योग्य त्या गोलंदाजी वापर, एखादा कमजोर गोलंदाज त्याच्यावरती अटॅक करायचा. आता याच अनुषंगाने बॅटिंग करायची आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा स्पीड चांगला होता. फुलर लेनचा बॉल, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. लाजवाब यार, लाजवाब गोलंदाजी. अगदी खांद्याला खांदा लावलाय, पायाला पाय जोडलाय आणि तशा पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. बॅटर सचिन मोरे 7 बॉलच्या पाठीमागे फक्त धावा आल्या त्यांच्या बॅटमधून 4. 7 बॉल खेळलेत. यावेळेस फुल टॉस बॉल मेजवानी होता, थोडी अपील देखील केली आहे आणि हा बॉल चाललाय डॉट. ओव्हरची होती समाप्ती. पियुषचा मी करू कौतुक, कारण का फक्त धावा दिले ते या ओव्हरमध्ये त्या एकूण 5 म्हणजे 2 षटक पियुषने टाकले आणि त्याच्यामध्ये फक्त धावा आल्या त्या 8 रन्स झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक विकेट. लाजवाब गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटचं पतन. या ओव्हरमध्ये कोणती विकेट आली नाहीये, परंतु 19 ओव्हर खरं तर खूप चांगली राहिली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 रन्स. लेफ्ट हँड बॅटर नेहमीच डोक्याचा ताप असतो. बॉलिंग ट्रॅक वरती विठ्ठल आले 4थ्या षटकासाठी. विठ्ठल चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती लाजवाब आतापर्यंत बॉलिंग केलेली आहे. टीम NR वॉरियर्स टीमनं प्रभावित केलं. या प्रत्येक अँगल, प्रत्येक व्हेरिएशन ठेवले प्रत्येक बॉल वरती. विठ्ठल चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती आले. बॉलला सोडून दिलंय लेग स्टंपच्या बाहेर. पिचिंग होत असताना एक थांब मिळते, एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झालं त्या 16. विठ्ठल चिकणे यांची खरं तर डॅमेज आणि खराब सुरुवात होत असताना बॉलिंग करत असताना बॉलर तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवलाय. आणखीन किती डॉट बॉल येतोय. आता चर्चा करावी लागेल दोन्ही बॅटरला. चर्चा होणं हे खूप महत्वाचं आहे, परंतु बॅट बदलले आणि आता बॅटिंगची कमाल काय असणार आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत. रवी करावे, रवी कराले आपण पाहताय 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 2 धावा दिल्यात. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. आतली कडा आणखीन घेते डॉट बॉल. जास्त डॉट बॉल फेकले गेले खरं तर या इनिंग्स मध्ये. कदाचित असं वाटतं की हा लो स्कोरचा मॅच होईल की काय, परंतु इथून देखील बॅट खरं तर टर्न होऊ शकतो. त्यासाठी मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं आहे. पीटीसी लाईव्ह टेक्निकल टीम देखील सकाळपासून आपण पाहतोय जॉईंट होती. त्यामुळे स्लो फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम केलं. एक तर सिंगल मिळते, डीप मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. एक सिंगलची मदत आणि बऱ्याच कालावधीनंतर 2 धावा येतेच त्यांना. धावा येणं खूप इम्पॉर्टंट आहे. धावाच खरं तर हा महत्वाचा फॅक्टर असणार आहे टीम शिवश्री 11 टीमसाठी. टोटल झाले ते 18. 4थं षटक सध्या मार्गस्थ आहे. पहिला आपण मॅच पाहिला तर यार चांगली मॅच झाला. पहिल्या मॅच मध्ये रन्स झाल्यात
आणि होता होता देखील वाचल्यात. बॉलर तयार होतात पुन्हा एकदा विठ्ठल चिकणे. चाबले स्ट्राईक करत असताना एक सिंगल येते, मिड ऑफला क्लिअर केला. ब्लॉक ऑनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय. सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 2 धावा पूर्ण होत असताना टोटल आतापर्यंत एकूण झाल्यात त्या 20 रन. नेक्स्ट मॅच जावली टायगर आणि पाबल पॅन्थर्स हे 2 संघ असणार आहेत. आतापर्यंत धावा झाल्या त्या 20. 2 विकेटचं पतन. सूर्यकांत लवकर बाद झाली आणि त्याच्यानंतर ही स्थिती सध्या पाटेकंदरा टीम, शिवश्री 11 टीम सध्या विठ्ठल चिकणे. आणखी मोठा फटका खेळण्याचा इरादा, मनसुबा स्पष्टपणे लाजवाब गोलंदाजी. यार जे डावपेच आखले होते बॅटरने कशा पद्धतीने खेळायचं तेवढे उजळून लावलेत मी म्हणेन. हे उलट गणित झालंय. बॅटर खरं रबर बॉल मध्ये क्रिकेटमध्ये रन्स होत असतात, परंतु आतापर्यंत नाहीये. मोठा फटका आलाय. लॉंग ऑनला बॉल जात असताना सिंगल येते या बॉल वरती. एक सिंगलची मदत. सेकंडचा कॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा तर आल्या. तिसरीचा देखील कॉल करतायत तर मिळणार नाहीये. 2 धावा. चांगली फिल्डिंग झाली होती आणि तिथून मात्र 2 धावेची मदत. 2 धाव्याचा टुटू. 22 धावा आणि 2 विकेटचं नुकसान. 4थ्या ओव्हरचा देखील खेळ समाप्त झालाय. लाजवाब गोलंदाजी यार. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि 4थ्या षटकामध्ये आल्या तर एकूण 7 धावा. कमालीची यार. इकॉनॉमिक ओव्हर ही प्रत्येकाची राहिली. या ओव्हरमध्ये कोणती विकेट नाहीये, तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणती विकेट नाहीये, परंतु 12 बॉलच्या पाठीमागे 12 धावा आल्या होत्या आणि सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये धावा आल्या होत्या 10. एकंदरीत टीमच्या झाल्या ते एकूण 22. शेवटचं षटक असणार आहे. हाणामारी तर करावी लागेल आणि हे षटक यासाठीच असतं. शेवटचा गोलंदाज प्रत्येक टीमचा कमजोर असतो आणि ह्या कमजोर गोलंदाजावरती तुम्हाला आक्रमण हा पर्याय निवडायचा आहे. एक संयम असतो आणि एक आक्रमक असतो. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. डिबेस्ट्रा कव्हर मध्ये बॉल उडवलाय. बॉल चालला इथे सीमारेषा पार आलेला हा दमखम दाखवणारा तडाखेबाज षटकार. हेच फटके पाहिजे होते या मॅच मध्ये. कोणताही 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं 4 ओव्हर कोणताही चौकार नाहीये, कोणताही षटकार नाहीये, परंतु ज्या वेळेस मोठा आवाज झाला, मोठा ब्लास्ट झाला आणि बॅटर सचिन बोरच्या बॅटमधनं या पहिल्या इनिंग्स मधला, पहिल्या डावामधला पहिल्याच बॉलवरती खरं तर 5वं षटक प्रत्येकाचा मी म्हटलं कमजोर असतो आणि याच कमजोरीवरती ते आपला बॅटर ताकद दाखवत असताना पेश केला. पहिल्या बोलतीवर षटकार. आणखीन घेते ऑफ साईडला टर्न केलाय. एक सिंगल येते. सेकंडचा कॉल देखील दिलाय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान. 2 बॉलच्या पाठीमागे गेल्यात त्या 8, एकूण झाल्यात त्या 30 रन. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 4 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं. या 4 बॉलमध्ये 16 किंवा 20 रन झाल्या तर खूप मजा येईल. जावली टायगर आणि पाबल पॅन्थर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टोटल झाले 33. ऑन साइड अटॅक करण्याचा प्रयत्न. हा पुलचा फटका, परंतु हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. जास्तीच वळण दिले बॅटर सचिन मोरेने आणि त्याच कारणानं एक सिंगल येते. टोटल झाले तर 31. 2 विकेटचं नुकसान. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट आल्या. दुसऱ्या बॉलवरती तिथून कोणती विकेट नाहीये. हा प्लस पॉइंट राहिलाय जरूर शिवश्री 11 टीमचा, परंतु रन्स देखील आल्या नाहीयेत. हा प्लस पॉइंट राहिलाय खर तर NR वॉरियर्स टीमचा. तरी चांगली आतापर्यंत कमबॅक केलंय. आणखी घेते सुसाट, परंतु एज लागली आहे आणि सचिन मोरे होतील ते बाप. सूर्यकांत धुंदले यांची अप्रतिम किपिंगचा इथे नजारा आपण पाहिला. विकेट कॅच घेतली. समीर चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या बॉल पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता, पण त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपण पाहिलं तर समीर चिकणे देखील केले. टोटल झाले तर 31. आतापर्यंत 9 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. ओव्हर क्रमांक 5चा खेळ आपण पाहताय. नेक्स्ट मॅच जावली टायगर आणि पाबल पॅन्थर्स या 2 संघांमध्ये असणारा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाटील तर करायचे काहीतरी खास, काहीतरी स्पेशल मॅच मध्ये काहीतरी क्लास करावा लागेल. चांगली धावसंख्या खरं तर उभारावं लागेल पहिल्या डावमध्ये, परंतु काहीशे बॉल शिल्लक आहेत. समीर चिकणे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. व्हेरिएशन
आणि कव्हर मध्ये पकडला इथे कॅच. आणखीन एक फलंदाज इथे बॅक टू बॅक बाप. दत्ता पवार बॅटिंगसाठी आले. दत्ता पवार आले आणि दत्ता पवार देखील पहिल्याच पॉदवरती गेले. हे जमिनीची बाजू राहिली आतापर्यंत. यार काय गोलंदाजी येणार वॉरियर्स टीम. ज्याने टॉस जिंकला, प्रथमता घेतली फिल्डिंग आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. नितीन वेंदे खर तर बॅटिंगसाठी गेलेले आहेत. 40+ खेळाडू आहेत, परंतु या खेळाडूने पाहिलं ना तर अगदी यांचं असं एज वाटत निलेश सर की 35 किंवा 36 या एजचे असतील, त्या वयाचे असतील ते खेळाडू. नितीन वेंदे बॅटिंगसाठी अगदी 41 त्यांचं वय आहे आणि ते आता बॅटिंगसाठी गेले. 40 क्रॉस आहेत, परंतु आतापर्यंत यार एखाद्या युवा खेळाडू लाजू असा खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय. बॉलर तयार. ज्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल ज्यावेळेस टप्पा टाकला त्यावेळेस थोडासा शोल्डर मधून जात असताना लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते. ओव्हरची होतीये समाप्ती. खरं तर बघता बघता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या त्या फक्त आणि फक्त 32 धाबा. 33 धाब्यांचं लक्ष असणार आहे टीम NR वॉरियर्स टीम साठी. जाऊया आपण टॉस कडे, जिथे असणार आहे जावली टायगर्स आणि पाबल पॅन्थर्स टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या लगेच प्रोजेक्टिंग बॉक्स मध्ये आपण करूया आपला टॉस. थँक्यू ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. उमेश सावंत सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. आपण मॅच क्रमांक 3चा टॉस करूया. जावली टायगर विपक्ष पाबळ पॅन्थर. आणि हा टॉस करण्यासाठी राजेंद्र दाचिकने यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. संघ मालक आहेत आणि त्यांच्या शुभस्य हा टॉस या ठिकाणी होणार आहे. टीम जावली टायगर विपक्ष पाबळ पॅन्थर अशी लढत आहे आणि या लढतीचा आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सला इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. तुम्ही पाहताय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम जावली टायगर नाणेफेकीच्या कौलचा आवाजाने आपण कॉइन स्पिन करूया. छापा काटा हेड टेल. छापा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो छापा. टीम जावली टायगरने टॉस जिंकलेला आहे. टीम जावली टायगर टॉस जिंकताय काय घेत आहे? फिल्डिंग करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहात. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये आवडेल? पाऊस आहे पावसामध्ये 50 ते 55 करण्याचं. पर्व क्रमांक 3 बद्दलचे आपले अभिप्राय कसे आहेत? चांगलं झालंय, मजा येते. टीम आता आपण जाऊया पाबळ पॅन्थरकडे. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? फलंदाजीच घेणार होतो. फलंदाजीमध्ये अगदी टॉस मध्ये मनासारखं घडलेलं आहे, परंतु मॅच बाकी आहे. पर्व क्रमांक 3 बद्दल आपल्या भावना कशा आहेत? नियोजन चांगले केलंय आणि कमी दिवसात आयोजन केलंय, त्यामुळे कमिटीचे धन्यवाद. अधिकचा वेळ घेणार नाही. पाबळ पॅन्थर तुम्हाला आणि टीम जावली टायगर तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. टीम जावली टायगरने टॉस जिंकलेला आहे. त्यांनी निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करतो आणि पाबळ पॅन्थरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. टॉसमध्ये काय घडलेलं आहे? दोन्ही संघांच्या मनासारखं घडलेलं आहे, परंतु मॅच बाकी आहे. ऐकूया सत्र क्रमांक 2चं धावतं वार्तांकन उमेश सावंत सरांच्या माध्यमातून. सौय पुणेशेद या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 33 धाब्यांचं लक्ष असणार आहे खरं तर NR वॉरियर्स टीम साठी. शिवश्री 11 टीम आता कशा पद्धतीनं शिवश्री 11 टीमला खरं तर खूप संघर्ष करावा लागेल, कारण का त्या पद्धतीने बॅटिंग झाली नाहीये. परंतु आता बॉलिंग मध्ये त्याचबरोबर फिल्डिंग मध्ये काय चमक दाखवणार आहेत, कारण का चमक हाच खरं तर त्यांना महत्वपूर्ण पर्याय असणार आहे. प्रत्येकाला चांगला खेळ करावा लागेल, प्रत्येकाला खरं तर सपोर्ट देखील देणं हे खूप महत्वाचं असणार आहे, कारण का तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत. पहिल्या डावामध्ये खूप कमी धावा झाल्यात, परंतु चांगली गोलंदाजी झाली, क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली तर ही मॅच खरं तर शिवश्री 11 टीम साठी बनवू शकते. अधिकचा संघर्ष घ्यावा लागेल. बॅटिंगसाठी 2 आक्रमक फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. राहुल
राहुल आणि पियुष बॅटिंगसाठी दाखल झाले. धाबा पाडवायचे ते कुठेतरी टीमला 33 धाबा. लो स्कोरचा मॅच मोठा करावा लागेल. चला अधिकचा वेळ न घेता लगेच फिल्डिंग सजवून घ्यायचे. प्रत्येक इनिंग्सला 25 मिनिटाचा अवधी दिलाय. त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा तुम्हाला खरं तर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक तुम्ही त्याच्यामध्ये संवाद करू शकता आपल्या टीम समवेत. मॅचला होते सुरुवात. 33 धाब्यांचं लक्ष. पियुष आणि सगळे बॉलिंग करणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण 5 ओव्हर पाहिल्यात खूप चांगलं षटक राहिलंय प्रत्येकाचं आणि त्याच पद्धतीने खरं तर आता बॉलिंग करावी लागेल शिवश्री 11 टीमला. 35 धावा फक्त. पहिल्या आपण मॅच पाहिला ओसांडून धावा आल्या होत्या, परंतु दुसरा मॅच पाहिला तर खूप धावा कमी आहेत. मॅचला होती सुरुवात. लो स्कोरचा मॅच. चांगली आपल्या खरं तर ही स्पर्धा पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीला आहे. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची स्पर्धा पाहत आहे. सचिन मोरे पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. 33 धाब्यांचं टार्गेट असणाऱ्या मॅच मध्ये. सरासरी आपण पाहिलं तर 6.45 अशी सरासरी आहे. राहुल स्ट्राईक एंडला, पियुष दुसऱ्या एंडला आणि पहिलं षटक असणार आहे सचिन मोरे यांच्या नावावरती. 5 ओव्हरचा सामना. खूप वेळ आहे बॅटरकडे खरं तर, कारण का तितक्याचा धावा नाहीयेत. चला मॅच थोडी घाई करायची आहे, सुरुवात करायची आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहिली आपण, खूप चांगली फिल्डिंग पाहिली आहे आणि पहिल्या षटकाला होते सुरुवात. सचिन मोरे यांच्या हातामध्ये बॉल खरं तर सोपवलाय. बॉलर तयार होत आहे. स्ट्राईक एंडला बॅटर राहुल. पहिलाच बॉल अपरकट करण्याचा प्रयत्न केला होता, बाहेर निघाले होते, फ्रंट फुटला आले, परंतु हा बॉल पहिलाच चाललाय डॉट बॉल. डॉट बॉलच खरंच या मॅच मध्ये तुम्हाला फाईट करून देतील. डॉट बॉल तुम्हाला या मॅच मध्ये आणून देईल. मॅच जिंकायचे तर डॉट बॉल तर टाकावेच लागतील. त्याच्यामध्ये विकेट घेणं गुच्छामध्ये हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे समोरच्या फटका खेळलाय. लवकरला बॉल जात असताना एकतर सिंगल मिळते. बॉल थोडीशी गती कमी झाली आहे. सिंगल दुसऱ्याच बॉल वरती श्री गणेश होत असताना, प्रारंभ होत असताना लो स्कोरचा मॅच. ही मॅच चांगली बनेल याच्यामध्ये तेल शंका नाहीये. त्या पद्धतीचे गोलंदाज आपण पाहिलं तर शिवश्री 11 टीम कडे देखील आहेत. पहिला बॉल निर्धाव आला, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. मिड ऑफ मध्ये कोणताही फिल्डर नाहीये आणि तेच पाहिलं खरं तर पाटणने आणि तिथून मात्र एक सिंगल आली आहे. बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला ते दन 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 करत आलेला हा तिसऱ्या बॉल वरती मोठा धमाका. बॉल सीमा पार चौकार. चांगली सुरुवात, चांगली सुरुवात. ज्या पद्धतीनं बॅटर पियुष कदमला स्ट्राईक मिळाली, गोलंदाजी प्रतिम केली पियुषने आणि ज्या पद्धतीनं स्ट्राईक मिळाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर गोलंदाज स्वागत केले. चौकारडा इथे धावा झाले ते कुठेतरी टीमच्या एकूण 5 धावा. छोटस लक्ष मोठं करायचं, टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं, गुच्छामध्ये विकेट घेणं तितकंच महत्वाचं. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला. अंगावरती बॉल येत असताना डॉट बॉलची होती सांगता डॉट बॉल इथे टाकला गेलाय. पहिल्या बॉलवरती डॉट आला, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर चौकार आणि डॉट. गोलंदाज देखील कमी नाहीये. डॉट बॉल तर मी पहिलेच म्हटलंय, डॉट बॉल या मॅच मध्ये तुम्हाला इथे रंग भरतील. त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एज लागली आहे बॅटरची आणि तिथून मात्र एक धावेसाठी बॉल मार्गस्थ होतोय. एक सिंगलची मदत. टोटल झाल्या त्या 6 धावा. चांगलं षटक आतापर्यंत, चांगलं षटक राहिलं. तर रन्स आल्यात 5 बॉलच्या पाठीमागे एकूण 6 धावा. 6 किंवा 7ची खरं तर सरासरी गाठायची मॅच मध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. हो चकवलाय क्षेत्ररक्षकाला. एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल केलाय पण बघता बघता इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाब्याची मदत, 2 धाब्याचं योगदान आणि टोटल झालं ते आतापर्यंत एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करते सध्या NR वॉरियर्स टीम आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते एकूण 8 धावा. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलची गोलंदाजी होणं, त्या टप्प्यावरती फोकस ठेवणं तितकं महत्वाचं असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी बेबड्यांदा राहुल यांचे, कारण का धावा आल्यात फक्त 8. येणारे बॉल असणार आहेत ते एकूण 24 आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे मॅच मध्ये 25 धावा. 24 बॉल 25 धाब्यांची गरज आहे. विकेटच्या शोधामध्ये जाणं महत्वाचं आहे.
हाच तर खरं तर महत्वाचा फॅक्टर असणार आहे शिवश्री 11 टीम साठी. गुच्छामध्ये विकेट घेणं, डॉट बॉल टाकणं, फिल्डिंगची साथ मिळालं आणि तेव्हाच गोलंदाजी ऊर्जा वाढेल, तेव्हा ऊर्जा वाढेल संघ मालकांची, तेव्हा ऊर्जा वाढेल आपल्या पाठीराख्यांची. यासाठी या 11 खेळाडूंना काहीतरी वेगळं करावं लागेल. टोटल झालं ते 8 धावा. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती आले, समोर बॅटर असणार आहे राहुल. गोलंदाज थोडंसं रिदम चुकलं, एखादा बॉल खराब टाकण्यापेक्षा पाठीमागं आलेलं खूप महत्वाचं, खूप चांगलं आणि तोच निर्णय घेतलाय खरं बॉलरने. जबरदस्त बॉल टप्पा पडतात थोडासे उचले आणि बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते. एसटी रक्षक आपण पाहिलं तर बॉल सोडला. एक रन खूप महत्वाची असणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम शिवश्री 11 टीम साठी. एक रन तुम्हाला खरं तर वाचवावी लागेल आणि एका रनासाठीच खरं तर संघर्ष होतो. एका रनने कधी कधी सामना देखील गमवला जातो आणि एका रनाने खरं तर सामना देखील आपला इन होतो. या मॅच मध्ये कसरत करावी लागेल. खूप शॉट टाकलाय, अगदी बॉल अपटलाय आणि तिथून मात्र व्हाईट बॉलचा कॉल. +1 अशा 2 धावा इथे येतील. 1 फ्रॉम पृथ्वीवर. इथे एक बॉल सरळ टाकून, कारण का हा बॉल तुम्ही पुन्हा हाकलू शकत नाहीये. अशाच पद्धतीचा जर बॉल आला तर दंडित केलं जाईल. गोलंदाज तयार होतोय. चाबळे चांगला गॅप शोधला, इथे गेलाय पॉईंट कव्हर मध्ये बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्राच्या आहेत, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय ते टन 4 साठी चौकार. व्हॉट अ शॉट. अगदी गॅप होता आणि तिथून मात्र बॉल मार्क चाललाय. सुमसान इलाका होता, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि दूर होत असताना बॉल चाललाय त्या बॉर्डरच्या दिशेनं. मिलन मिळते तिथे 4. या इनिंग्स मधला दुसरा चौकार खरं तर बॅटर राहुलच्या बॅट मधून आला. चांगली सुरुवात करून दिली. ज्या पद्धतीनं बॉलिंग झाला होता, बॉलिंग अटॅक आपण खूप पाहिला आणि त्याच पद्धतीनं बॅटिंग देखील प्रतिम टप्प्यांच्या शोधामध्ये जात आहेत. कोणताही मोठा फटका ब्लास्ट करत नाहीयेत, खालून देखील केलेलं माहिती आहे हा सामना आपण जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगानं, त्याच उद्देशानं खरं तर ग्राउंडचा संपूर्ण अभ्यास केला मी म्हणेन आणि तशा पद्धतीने खरं तर इथे फटके खेळले जात आहेत. टोटल झाले त्या 15. बॅकफुटला बच केलाय, हवेमध्ये बॉल राहिला, स्टँड झालाय. हो गोलंदाज खरं तर बॉलकडे पाहत होते, परंतु बॉल बघताना वरती घसरला गेलाय आणि थोडस ज्या पद्धतीने आपण विरुद्ध साईडला जातो, विरुद्ध दिशेने जातो, थोडस अवघड जातं आणि तेच इथे पाहायला मिळालंय. तोपर्यंत एक सिंगल येते. पियुष कदम यांचं आपण जेवढं कौतुक करू, गोलंदाजी देखील जबरदस्त केली आहे. बॅटिंग देखील आतापर्यंत 4 बॉलच्या बॅटिंगपैकी 7 धावा आणि त्याच्यामध्ये एक चौकार देखील टोटल झाले त्या 16 आणि 17 धाब्याची गरज आहे. त्यामुळे स्ट्रोक चांगला इथे ऑफ साईडला टर्न केला. लंघामध्ये बॉल जात असताना बॉल निघून जातो. इथे क्षेत्ररक्षकाची चुकी आहे आणि क्रिकेटला चुकीच्या पटलावरती मापे नाहीये. बॉल सीमा पार. 1 2 4 4 चौकार. चांगली सुरुवात यार. कालवण ग्राउंड शॉट खेळले जातात, क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, परंतु त्याला देखील इथे चकमा देऊन बॉल खरं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय. 4 धावा आल्यात आणि 4 धाबीला टोटल झाले ते 20 धाबा. बरेचसे बॉल बाकी आहेत. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं होणं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. शाबळे थोडासा वरून बॉल चाललाय, पंचाचा इशारा येतोय, नो बॉलचा कॉल. अधिकचा इथे बाउन्सर. एक सिंगल येते आणि आता पुढचा बॉल असता फ्रीट असणार आहे. हे तिकीट मिळालंय. आणखीन एक बॉल चांगला होता, परंतु हा बॉल चाललाय. यस बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. एक सिंगलची मदत टोटल झाले ते 22 धावा. सिंगल आणि त्याच्यानंतर व्हाईट आणि त्याच्यामध्ये एक सिंगल येते. असे 2 धावा आपण एकत्रित जोडूया. टोटल झाले ते 24 रन. राहुल आणि पियुष कदम लाजवाब बॅटिंग. शांत विचारणं, जे विचार त्याने मांडले, जे बाहेरून विचार घेऊन गेले, त्याच विचाराने खरं तर बॅटिंग करतात. दोघांना मॅच फिनिश करायचं आहे, याच अनुषंगाने खरं ते मैदानामध्ये उतरलाय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग पद्धत यार. त्यामुळे बॅटनं जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भन्नाट वेगानं बॉल, प्रचंड वेगानं बॉल डिलिव्हर केलाय. इथे येतोय डॉट आणि बघता इथे
ओव्हरची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते एकूण टीमच्या 24. येणारे बॉल असणार आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त यार बॅटिंग करणारी टीम ज्या पद्धतीने बॉलिंग केली त्याच पद्धतीने सध्या NR वॉरियर्स टीम बॅटिंग देखील करते. न लॉस मध्ये खेळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं मागच्या इनिंग्स मध्ये विचार केला तर 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा, त्याच्यामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट आणि आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणते विकेट नाहीये आणि 24 धावा धाव फलकावरती सजल्या. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त 9 धावेची. बॉलर सूर्यकांत तयार होतात. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि येलो बॉलचा वापर केलाय. खरं तर ही संकल्पना आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिली, ही संकल्पना नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये पाहिली आणि ही संकल्पना आज खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये कोणी आणली असेल तर खरं तर दक्षिण जावली क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच त्याचा वापर केला. ही संकल्पना मांडली गेली आणि आज खरं तर या कमिटीला धन्यवाद देईन. काहीतरी वेगळं करायचं, जगावलं काहीतरी वेगळं करायचं. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल. टोटल झालं ते आतापर्यंत 26 धावा. फक्त 7 धाब्यांची आवश्यकता आहे. सूर्यकांत फक्त औपचारिक बाकी आहे, परंतु क्रिकेट आहे आणि त्याचा गेम आहे. कधीही कोणाच्याही दिशेने टर्न होऊ शकतो. त्यामुळे चांगला गॅप कॅच शोधण्याचा प्रयत्न केला. पॉइंट मध्ये बॉलला फक्त ढकलून दिलाय, स्लाइस केलाय, बॉल सुटलाय. सिंगल घेतली आणि कोणती जोखीम घेत नाहीये ते दोन्ही बॅटर. एक सिंगल माहिती आहे, सिंगल देखील हे मॅच बनवू शकते. एकात मोठा फटका, एकात मोठा खराब बॉल. मॅचच्या अगदी अजून विजयाच्या खरं दिशेने जाऊ, विजयाच्या जवळ जाऊ आणि आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे बॅटिंग करणारी टीम. एक सिंगल, 27 धावा आणि आता फक्त 6 धाब्यांची आवश्यकता. एकात मोठा फटका हे मॅचला खरं तर संपवून देईल. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. हवेमध्ये बॉल स्टँड झालाय. थोडा वेळ का राहीना, परंतु ते विकेट मिळते पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आणि ती विकेट मिळाली आहे खरं तर सूर्यकांत यांच्या डाववरती. सूर्यकांत विकेट घेतली. चांगला बॉलचा वापर केलाय. बॉल टपापाला टर्न झालाय. वरची कडा घेतली, टॉपच घेतली. थोडा वेळ बॉल हवेमध्ये आणि त्याच्यामध्ये यष्टी रक्षकाची कमाल दत्ता आणि पकडला इथे कॅच. नितीन चिकणे स्वतः संघ मालक बॅटिंग साठी आलेले आहेत. संघ मालकांना देखील आपण धन्यवाद देऊया, कारण का संघ मालकांचा जेव्हा संघ मालक होतील तेव्हा ही स्पर्धा होत असते आणि स्वतः संघ मालक नितीन चिकणे बॅटिंग साठी आलेले आहेत. टोटल झाल्यात एकूण 27 धावा. फक्त 6 धाव्यांची गरज आहे. सूर्यकांत शेडगे यांचा आपण षटक पाहतो. 3 बॉलच्या वाटेमध्ये 3 रन्स आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट घेतली आहे. जबरदस्त मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. नितीन चिकणे स्ट्राईकला विकेट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. बॉल तुमच्या अध्यक्ष उचली पाहिली आहे आणि तिथून मात्र बॉल झाल्या मार्ग असता टिकलर झोन मध्ये. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान आणि फक्त 5 धाब्यांची आवश्यकता आहे. टोटल झाले ते 28 धावा. लो स्कोरचा मॅच करत तर लो स्कोरच्या मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 24 आणि तिथून मात्र मॅचने वळण घेतलाय. इथे विकेट केलाय. नितीन चिकण्याच्या बॅटमधून स्ट्रोक फसलाय. क्षेत्रच्या खाली तरी एक कॅच ड्रॉप झालाय. थांबवलं नितीन चिकणे आणि सेकंड रस नकोय आपल्याला आणि तिथून मात्र एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झालं ते 29. एका सिंगल येतात. मॅच खरं तर पुढे जात असताना फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. व्हाईट बॉलचा कॉल, एक अतिरिक्त रन्स. आधीच कर्जबाजारी त्याच्यामध्ये उष्ण शेजारी, आधीच धावा कमी आहेत आणि ही चुकी तुम्ही करू शकत नाहीये. ही चूक खरं तर तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाते आणि या चुका खरं तर आपण पहिल्या ओव्हर पासून पाहिल्या आहेत. टोटल झाल्या त्या 30 रन, 1 विकेटचं नुकसान. विकेट करण्याचा प्रयत्न, टप्पा चेंज केलाय. बॉल थोडासा पाठीमागे आहे. व्हेरिएशन ठेवत असताना गतीमध्ये परिवर्तन. पापड हॅलो. टॉट बॉलची होती सांगतो आणि 300 षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत एकूण स्कोर कार्ड वरती 30 रन. तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा.
2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलर कोण आहेत? नितीन बॉलिंग ट्रॅक वरती राहिले आहेत. 12 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला देखील नितीन चिकणे बॅटिंग साठी. नितीन वेंदे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल थेट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाने करत या बॉलला स्टॉप केले, थांबवलंय. आलाय तो डॉट बॉल. 11 बॉल 21 रन आहे. 3 धावांचं लो स्कोरचा मॅच आणि लो स्कोरचा मॅच मध्ये अगदी पासी मारत असताना एनआर वॉरियर्स टीम लाजवाब आहे. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण पाहिलंय, ज्या पद्धतीनं बॉलिंग अटॅक पाहिलाय, सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये 29 धावा आणि तदनंतर या मॅचला खरं टर्न केलाय. मोठा फटका बिग हिट आलाय. लंघॉपला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार आणि मॅच फिनिश स्ट्रोक आलाय नितीन चिकणे यांच्या बॅटमधून. स्वतः संघ मालक आणि हा मॅच जिंकलाय. खर तर एनआर वॉरियर्स या टीमने एकूण धावा जमवल्या या स्ट्रोकच्या पाठीमागे 4 आणि ही मॅच देखील समाप्त झालेली आहे. आणि शिवश्री 11 टीमला खरं तर आता हा प्रवास आपण त्यांचा पाहिलाय तर लो स्कोरचा मॅच, त्याच्यानंतर गोलंदाजी देखील तितकी खास झाली नाहीये, क्षेत्ररक्षकाने देखील तितकंस साथ दिली नाहीये आणि त्या कारणानं हा मॅच त्यांना इथे पराभूत व्हावा लागतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा आपण किताब देऊया. ज्यांनी 2 षटक टाकले, एकूण धावा दिल्या त्या फक्त 8, त्याच्यामध्ये 1 विकेट. बॅटिंग करत असताना धावा बनवल्या एकूण 9 बॉलच्या पाठीमागे 12, त्याच्यामध्ये 2 चौकाराची दिशबाजी. पियुष कदम प्लेअर ऑफ द मॅच. लाजवाब खेळ केला पियुष कदमने. बॉलिंग करत असताना एकूण 8 धावा दिल, 8 धावा, त्याच्यामध्ये 1 महत्वपूर्ण विकेट सूर्यकांत यांची घेतली. सूर्यकांत सेट गेम ते 0वर बाद झाले आणि तेव्हा मात्र या मॅचने खरं तर टर्न घेतला. पियुष कदम आपण ही ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. ओव्हर आपण पुन्हा एकदा या मॅच करता आपण जावली टायगर्स आणि पाबल पॅन्थर्स. जावली टायगर टीमने खरं तर टॉस जिंकला आणि घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. आवाजाकरता आपण खरं तर आपला